नमस्कार. आज आपण 26 जानेवारी निमित्त तिरंगा इडली बनवणार आहे आणि सोबत आपण खोबऱ्याची चटणी बघणार आहे. तर यामध्ये आपण इडलीमध्ये कोणताही कलर न वापरता मस्त असा हेल्दी आणि पौष्टिक असा आपण नाश्ता बनवणार आहे आणि मुलांना आपण हे देऊ शकतो इडल्या, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणताही फूड कलर नाही, काही नाही. म्हणून तर मुलांसाठी एकदम पौष्टिक आणि डब्यासाठी पण मुलं हे घेऊन जाऊ शकतात. आता ही खोबऱ्याची चटणी पण बघू शकता, मस्त अशी एकदम पातळ अशी केलेली आहे. आणि इडलीचं पीठ आपण जसं करतो तसं मी इडलीचं पीठ केलेलं रात्री मी करून ठेवलेलं आणि बाउलमध्ये मी एका असं फर्मेंटेशनसाठी ठेवून दिलेलं आणि नेक्स्ट डेला तुम्ही नंतर पुढे बघाच. आता आपण ह्याच्यामध्ये गाजर पिसून घेतलं आहे, मी हे करून घेतलं आहे. 2 गाजर घेतलेत ह्याच्यामध्ये मोठे आणि चांगले असे लाल भडक गाजर घ्यायचेत आपल्याला. आणि हे चाळणीने मी आपण पुरण कसं चाळून घेतो तसं आपण याने चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजे जे मोठे तुकडे असतील ते व्हाईट गाजरचं मधलं असेल ते निघून जाईल. म्हणून तर हे चाळून घ्यायचे आपल्याला. बघू शकते वरती हा चोथा राहिलेला आहे, तो आपण भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये आपण वापरू शकतो. आणि हे सर्व असं मी करून घेतलं आहे. आणि पालक प्युरी केलेली आहे, मी पालक ब्लांच करून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये, नंतर लगेच थंड पाण्यामध्ये घातलेला आहे. एकदम हिरवा असा कलर आलेला आहे आणि नंतर मग मिक्सरला आपण पिसून घ्यायचं आहे. पालक प्युरी आपली तयार झालेली आहे. ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर आपला बघू शकताय मस्त असा तयार झालेला आहे. आणि हे मी तसंच ठेवून देते बाजूला. आता आपण हे पीठ बघूया दुसऱ्या दिवशी. हे बघा झाकण उघडत नाही, पूर्ण भरलेला आहे डब्बा एकदम असा. आणि मस्त पीठ आलेलं आहे, फुगलेलं आहे. थंडीमध्ये पीठ फुगत नाही, काय पीठ आंबत नाही असा प्रॉब्लेम होतो, पण माझं पीठ एकदम मस्त असं झालेलं आहे. बघू शकते मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि आंबून मस्त तयार झालेलं आहे इडलीचं पीठ. याची पण मी इडलीचं पीठ थंडीमध्ये कसं आंबवायचं ते पण मी तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. हे बघा मस्त असं आता हे सर्व काढून घेते मी आणि आता हलक्या हाताने मी हे फेटून घेते. थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे आणि मग 3 आपण पाट करायचे त्यामध्ये. मस्त असं बघू शकताय मस्त अशी जाळी सुटलेली आहे, जाळीदार एकदम असं मस्त झालेलं आहे. फ्लफ एकदम मऊ लुसलुशीत असं पीठ झालेलं आहे. बघू शकता एकदम भारी झालेलं आहे आणि एकदम हलकं झालेलं आहे. यामध्ये आपण सोडा वगैरे न घालता आपण मस्त अशा टम्म इडल्या फुगतात. आणि ह्याच्यामध्ये आता आपण 3 बॅच केलेले आहेत, मी 3 पार्ट केले आहेत त्या बॅटरचे. ह्यामध्ये पालक प्युरे घातलेले मी 2 ते 3 चमचे. अजून डार्क कलर पाहिजे आपण बघू ह्याच्यामध्ये अजून किती कलर येतोय तो. जर लागलं तर मग अजून आपण ह्याच्यामध्ये पालक प्युरे घालून घेऊ. पण ह्याच्यामध्येच व्यवस्थित झालेलं आहे. आणि मस्त असं पालक आपण हिरवीगार पालक अशी फ्रेश पालक घ्यायची, म्हणजे कलर एकदम भारी येतो. आता ह्याच्यामध्ये ह्या बॅटरमध्ये आपण गाजरचं आपण केलेलं आहे ते घालून घेऊया. 2 गाजरचं केलेलं, मोठे 2 गाजर होते, त्याचं आपण सर्व ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि बॅटरमध्ये मी मीठ घातले तिन्ही बॅटरमध्ये, त्यात आपण एकदा परत मिक्स करून घेऊया. मस्त असं बघू शकताय मस्त एकदम असं झालेलं आहे, कलर काय भारी आलेला आहे. आता सर्व एकत्र आपण मिक्स करून घेऊया. एकाच डायरेक्शनने आपण मिक्स करायचं आहे. हे बघा मस्त असं झालेलं आहे मिक्स हे पण. आणि आता आपण ह्याच्या इडलीचे पात्र आहे त्याला आपण तेल लावून, इडलीचे पात्र आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता ह्यामध्ये आपण पहिला गाजरचं घालायचं आहे, म्हणजे ऑरेंज कलरची इडलीचं घालायचं आहे. आणि छोट्या इडल्या पण बनवणार आहे मी, म्हणजे मुलं छोटे इडली असली ना की आवडीने खातात, म्हणजे ते मुलांना खायला बरं पडतं. आणि ह्याच्यामध्ये व्हाईट कलरची इडली आपली नॉर्मल आपण जी इडली बनवतो ती घातलेली आहे आणि ग्रीन कलरचा घातलेला आहे. आणि आपण हे ना इडली करताना आहे ना पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवायचं, म्हणजे आपण काय करतो थंड पाणी असलं का आपण हे करतो, तसं न करता आपण पाणी पहिलं गरम करायला ठेवायचं आणि मग इडलीचे पात्र ठेवायचं आणि इडली पटकन अशी तयार होते. आणि इडली तयार होईपर्यंत आपण तिरंगा डोसा करून घेऊया. जे थोडं बॅटर राहिलेलं त्याचंच मी तव्यावरती थोडंसं तेल लावून हे बॅटर पहिलं पसरवून घेतलं आहे. नंतर मग व्हाईट कलरचं बॅटर घातलं आहे याच्यामध्ये डोशाचं. थोडं घट्टसरच होतं कारण इडलीसाठी केलेलं म्हणून. तर हे 2 मिनटं आपण सेट होऊन द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती ग्रीन कलरचं आपण पालक प्युरीचं होतं ते घालायचं आहे 2 मिनटं सेट झाल्यानंतर. हे बघा आता ह्याच्यावरती पालकचं बॅटर घालून घ्या आणि वरून मी लोणी घालणार आहे ह्याच्यावरती डोशावरती. आणि मस्त असा डोसा तयार होतो, तिरंगा डोसा पण
इडली, तिरंगा इडली, छोटी इडली, मोठी इडली, परत डोसा, अजून ढोकळा पण केलेला तिरंगा. मस्त झालेले सर्व पदार्थ, कारण एकच बॅटर होतं, आपल्याला काही जास्त करायचं नव्हतं. हे बघा, वरून लोणी सोडलंय मी, घातलंय. लोणी चांगलं मेल्ट झालं की सर्व बाजूनी असं आपण पसरून घ्यायचं लोणी आणि पलटी करून आपण डोसा, तिरंगा डोसा तयार. मुलांना आवडला, मस्त मुलं आवडीने खातात. मुलं काहीतरी नवीन दिसलं म्हणजे. आता 2 मिनिटांनंतर आपण पलटी करून घेऊया. बघा, मस्त जाडी सुटलेली आहे डोश्याला पण आणि मस्त असं झालेलं आहे डोसा. आता आपण चटणी करून घेऊया. इथे अर्धी वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे, 1 चिंचेचा तुकडा घेतलेला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे आणि इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. यामध्ये चिंच, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि चण्याची डाळ, भाजकी चण्याची डाळ आहे आणि 2 चमचे दही घालायचे यामध्ये. चटणी 1 नंबर होते. तुम्ही अशा प्रकारे करा. दही मी रात्रीच लावून ठेवलेलं आणि मस्त असं घट्ट दही झालेलं आहे, बघू शकताय. 2 चमचे दही घातले आणि ह्याच्यामध्ये आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया पहिल्यांदा आणि नंतर मग आपण यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे यामध्ये मी. हे बघा, कोथिंबीर आपण पूर्ण सर्व वाटून झाल्यानंतर आपण कोथिंबीर घालायची, म्हणजे ग्रीन कलर मस्त असा चटणीला येतो. मस्त अशी चटणी वाटून झालेली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी थोडी पातळ करणार आहे. बघू शकता, मस्त अशी चटणी झालेली आपली तयार. आता आपण फोडणी देऊया याला, चटणीला. आणि चटणीला फोडणी कशी द्यायची ते पण मी तुम्हाला सांगते. हे चटणीमध्ये पाणी घालून घेतलेले. आता इथे मी 2 चमचे तेल घेतले आहे, जिरं घेतले, मोहरी घेतले, हिंग घातले आणि कढीपत्ता. तेल चांगलं तापलेलं आहे, 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. आणि आता बघा, फोडणी देतो ना आपण, ते आपण तशीच ठेवून देतो. तसं न करता खमंग फोडणीचा सुगंध येतो, चटणीला राहायला पाहिजे. म्हणून तर काय करायचं, फोडणीचं पात्र एका हातात घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला झाकण घ्यायचं आणि पटकन झाकण ठेवायचं. आणि जेव्हा आपल्याला इडली, डोसा किंवा काय खायचं आहे तेव्हा आपण झाकण उघडायचं. मस्त अशी चटणीला खमंग फोडणी बसते आणि जो फ्लेवर आहे ना, तो मस्त चटणीला लागतो. आता आपल्या इडल्या पण तयार झालेल्या आहेत. आता मी एक छोट्या इडल्या आहेत त्या पहिल्यांदा काढून घेते. बघू शकते, चिकटल्या नाहीत, खाली काही नाही, अगदी आरामशीर अशा निघतात आहे पटापट. सर्व इडल्या काढून घेते मी. आणि ह्या पण मोठ्या इडल्या केलेल्या आहेत, त्या पण बाजूने पहिला कडा सोडून घ्यायच्या. थोडंच चमच्याला तेल किंवा पाणी लावायचं, म्हणजे पटापट सुटतंय हे. आणि अशा प्रकारे सर्व इडल्या काढून घेणार आहे मी. आणि इडल्या काढून झाल्यानंतर मग आपण सर्व करायचे चटणीबरोबर मस्त असं. हे बघा, व्हाईट कलरची इडली पण अशी मस्त झालेली आहे. यामध्ये तुम्ही बटर पेपर घालू शकता इडलीचं, म्हणजे खाली तुम्हाला असं सोडवायला त्रास नाही होणार. पण ह्या बघा, लगेच सुटतात आहे, जास्त काही हे होत नाही. मस्त असे इडले सुटलेले आहेत. आता मी सर्व करून घेते. बघू शकते, ग्रीन कलरची आणि जाळी बघा काय भारी सुटलेली आहे इडलीला. सोडा वगैरे आपण घातला नाही, कारण सोड्यामुळे पण मुलांना कधी त्रास होतो किंवा मोठ्या माणसांना सुद्धा त्रास होतो सोडा घातल्यामुळे. म्हणून तर मस्त असा बिना सोडा घालता आपल्या ह्या इडल्या मस्त अशा तयार झाल्या, कोणताही फूड कलर न वापरता. तिरंगा इडली आपली तयार झालेली आहे. मस्त अशी जाळीदार इडली तयार झाली आणि सोबत खोबऱ्याची चटणी. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर हे बघा, छोट्या इडल्या, मोठ्या इडल्या दोन्ही एकत्र केलेल्या आहेत. मस्त अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत, भारी एकदम. आणि आपला तिरंगा. सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा.